हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयर्न. आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहे गुणसंधी. गुणसंधी हा एक स्वरसंधीचा टाईप आहे. बघा, गुणसंधीचे दोन सूत्र येतात, आदेंग गुण आणि आद गुण. सूत्र लर्न करणं हे खूप इम्पॉर्टंट होऊन जाते, कारण की सूत्राद्वारेच आपल्याला हे फॉर्म्युला लक्षात राहते. बघा, आता पूर्व पदमध्ये अ किंवा आ आणि उत्तर पदमध्ये ई, उ, रु आणि लू जर आले तर ई ए मध्ये कन्वर्ट होईल, उ ओ मध्ये कन्वर्ट होईल, रु अर मध्ये कन्वर्ट होईल आणि लू म्हणजेच ल अल मध्ये कन्वर्ट होईल. तर आपण याचे एक्झाम्पल द्वारे समजूया. बघा, आता ए हा बनते कसा. बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असला पाहिजे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा ई किंवा ई असला पाहिजे, छोटी ई मोठी ई. ठीक आहे. आता रमा प्लस ईश, इथं आ आलेला आहे आणि इथं ई आलेला आहे, तर आन्सर काय येईल बघा. आता इथे ए फॉर्मेशन येईल, तर रामेश. ठीक आहे. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन. आता बघा, इथे ओळखायचं कसं, हे ए दिसतो, या ए द्वारे आपल्याला बघा, आता ए कधी बनतो, ज्यावेळेस आ किंवा उत्तर पद आणि पूर्व पद. बघा, आता पूर्व पदामध्ये अ किंवा आ आणि उत्तर पदामध्ये ई असली तरच ए बनतो. तसंच तव प्लस इच्छा, तव इथं अ येतो आणि ई, यामुळे ए तयार झाला. नेक्स्ट क्वेश्चन, उपेंद्र, उप प्लस इंद्र. ठीक आहे, उप प्लस इंद्र. त्यानंतर हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, चेष्टा. तर हा तुम्ही सॉल्व्ह करू शकता, च प्लस इष्टा. त्यानंतर आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघूया. उ उनी ओ कसा तयार होतो. बघा, जसं पूर्व पदमध्ये अ आणि आ आणि उत्तर पदमध्ये उ आणि उ, जसा छोटा उ मोठा उ. क्वेश्चन बघा, हित प्लस उपदेश. आन्सर मध्ये काय येईल बघा, हित या त मधून बघा, आता ही प्लस हा त, त प्लस अ. आता हा त हलंत आहे आणि इथं अ आहे, इथून अ बाहेर निघतो आणि हा उ आहे. या उ मधून बघा, आता उ आला, तर इथं या अ आणि उ चा मिळून काय बनतो, ओ बनतो. तर आन्सर मध्ये काय येईल, हितोपदेश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, गंगा प्लस उदकम. आन्सर मध्ये फक्त तुम्हाला ओ बनवायचा आहे. तर गंगा प्लस उदकम, आ प्लस उ आलेला आहे, तर उ आला, यामुळे उ चं फॉर्मेशन ओ मध्ये जाते, तर काय होईल, गंगोदकम. ठीक आहे. नेक्स्ट, तुषोदकेन. ठीक आहे, याचा आन्सर तुम्ही सॉल्व्ह करून बघा. तुष प्लस उदकेन. ठीक आहे. त्यानंतर स्पर्श प्लस उपचित, ओच बनत आहे, दुसरं काही नाही, ओ. स्पर्श इथं अ प्लस उ झाला, अ प्लस उ झाला, त्यामुळे फॉर्मेशन झाला ए चा. आन्सर काय, स्पर्शोपचित. ठीक आहे. आता नेक्स्ट फॉर्म्युला बघूया आपण. इथे काय, रू रू पासून काय बनतो, अर बनतो. जसं पूर्व रूप मध्ये अ आणि आ आणि उत्तर पद मध्ये रू, तर काय बनतो, अर. हे बघा, एक्झाम्पल बघा, देव प्लस ऋषी. आता इथं अ, देव, दे प्लस व प्लस अ, व हलंत आहे. ठीक आहे, आणि हा अ आहे, प्लस काय झालं, इथं रू झालेला आहे. तर या अ आणि रू चा मिळून काय बनतो, अर बनतो. ठीक आहे, अर. तर आन्सर मध्ये काय येईल, देवर्षी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, तोच उलटा करून दाखवा, देव प्लस ऋषी, देवर्षी. नेक्स्ट फॉर्म्युला बघूया आपण. पूर्व पद मध्ये अ आणि आ आणि उत्तर पद मध्ये लू आला, तर आपल्याला लू अलनी रिप्लेस करायचा आहे. तर बघा, क्वेश्चन द्वारे समजूया. तव प्लस लुकार, इथे काय होतं बघा, आता तव म्हणजे इथे काय आलेलं आहे, अ आलेला आहे, त प्लस व प्लस अ. ठीक आहे. इथे अ प्लस लुकार, लू प्लस बाकीचे शब्द तशाला तसा. आता हे अ आणि हे ल मिळून शब्द काय तयार होतो, अल शब्द तयार होतो, अ ल. तर मग आन्सर मध्ये काय येईल, तवलकारह. तव प्लस लुकारह, तवलकारह. ठीक आहे. हे काय क्वेश्चन तुमच्यासाठी, हे व्हिडिओ पॉज करून तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचे आहे. याचे आन्सर पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, ते तुम्हाला तुम्ही सॉल्व्ह केल्याच्यानंतर चेक करायचे आहे. तर बघा, महा प्लस ईश्वर, महा प्लस ईश्वर. तुम्हाला मी नाही का मागे सांगितलं होतं की ई आला तर काय बनेल, ए बनेल. तर मग महा प्लस ईश्वर, महेश्वर. बाकीचं तुम्ही सॉल्व्ह करा. हे आहे, हे त्याचे आन्सर आहे, हे तुम्हाला क्रॉस चेक करायचे आहे. आणि आजसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू वृद्धी संधी. आतासाठी एवढंच. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बाय.